विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली. आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी. चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या. आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा. संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या गटारीच्या कामावर स्थानिक नागरिक समाधानी नसल्यानेच त्यांची अडचण लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 9चे युवा नेतृत्व प्रशांतप्पा कांबळे यांनी प्रशासनावर जोरदार प्रहार केला. प्रभागातील गटारीची कामे ही चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करीत प्रशांतप्पा कांबळे यांनी रस्ते लहान झाले आहेत, त्यामुळे अग्निशमन, ॲम्ब्युलन्स आणि गॅसची गाडी आत येत नाही असे सांगत प्रशासनाने जर वेळीच यामध्ये सुधारणा केली नाही तर मात्र तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगत प्रशासनाला इशारा दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जिथे काम सुरू आहे तिथल्या लोकांशी चर्चा करणे गरजेचे होते, परंतु तसे घडलेले नाही. त्यामुळे प्रभागाचा प्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत मी स्वतः त्यांच्याबरोबर असून मोठे आंदोलन करून प्रशासनाला ताळ्यावर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जोरदार राजकीय संघर्ष होण्याच्या चर्चा मात्र होत आहेत. पाहूयात काय म्हणालेत ते. आज विवेकानंद परिसरमध्ये बऱ्याच दिवसापासून गटरच्या विकास कामाचा एक त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलेलं होतं. मुळातच ह्या ह्याच्यात गेल्या 2.5 ते 3 वर्षापूर्वी आपण गटरची कामं केलेली होती. नवीन कामं किंवा विकास कामं करण्याबद्दल कुठल्याही माणसाला किंवा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अजिबात त्याचा विरोध नाही आहे, परंतु काम करताना ज्या ऑथॉरिटीनं टेंडर काढलं आणि ज्या नगरपालिकेनं ह्याला NOC दिली त्यांनी जाग्यावर अजिबात पाहणी केलेली नाही आहे. जे पूर्णपणे गटर आहे ते 2.5 आणि 3 फूटचं गटर असल्यामुळं जो मुळात तिथं 10 ते 12 फूट किंवा 15 फुटापर्यंत जो रस्ता होता तो आता एक गाडी जाईल एवढा रस्ता आहे. उद्या जर एखादा इन्सिडेंट असा घडला, एखादी अग्निशामक आली किंवा एखादी काहीतरी इन्सिडेंट झाल्यानंतर त्या गाडीला जायला तेवढा रस्ताही राहणार नाही, एवढं त्यांनी ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. तरी मला जे कोण प्रशासन असतील, प्रशासक असतील किंवा PWD अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, यांना नम्र सांगणे आहे की तुम्ही हा सगळा विषय 15 दिवसात तुम्ही आम्हाला हे सॉल्व्ह करून द्यावा. ह्या लोकांच्या सर्व समस्या 15 दिवसात तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करून द्याव्या. जो गटर टू गटर रस्त्यावरून व्हावा. जर तसं न झाल्यास ह्या सर्व जनतेला घेऊन आम्ही या सर्व ऑफिससमोर तीव्र अशा प्रकारे आंदोलन करीन आणि हा रस्ता करण्यास भाग पाडीन. एवढंच ह्या वार्डाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो. मंगळवारी आम्ही सर्व कार्यकर्ते इथले आणि जे काय आमचे ज्येष्ठ लोक आहेत हे सगळे निवेदन देण्यासाठी प्रशासक आणि PWD ऑफिसर आम्ही जाणार आहे. तरी तुमच्या माध्यमातून मी या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर जागेवर येऊन तुम्ही हा विषय सॉल्व्ह करावा, अन्यथा आम्हाला ह्या तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. विटा शहरामध्ये याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी असे प्रकार होत आहेत, लोकांना त्रास होत आहे, नगरपालिका प्रशासन काम करत नाही, तर तिथं काय सांगाल? मुळात आपण बघताय की गेली 2-2.5 वर्ष नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं सत्ताधारी कोण नाही आहे, प्रशासक काम करत आहेत. तर माझं प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांना नम्र असं निवेदन आहे, विनंती आहे की आमचा आरोप आहे त्यांच्यावर की ते जाग्यावर जाऊन कुठल्याही प्रकारचे काम बघत नाहीत. त्यांचा कोण असेल तर इंजिनियर यांनी जिथं एस्टिमेट करतोय त्या जाग्यावर ॲक्च्युअली काय प्रतिनिधी बघायला पाहिजे आणि तिथं किती रस्त्याची किती गटरची आवश्यकता आहे हे बघायला पाहिजे. ज्या ठिकाणी छोटी घरं आहेत त्या ठिकाणी एवढी 3 फूट गटरची आवश्यकताच नाही आहे.
जिथं तुम्ही कमर्शियल आहे, जिथं हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी त्यांनी हे सगळं करायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या संदर्भात प्रशासनाला, नगरपालिकेला आम्ही वेळोवेळी निवेदन दिली. जे के लॉन हॉटेल आहे, त्या हॉटेलचा प्रचंड प्रमाणात ह्या लोकांना सगळ्यांना त्रास आहे. तरी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर प्रशासनानं के लॉनचं जे पाणी आहे त्या संदर्भात जर कारवाई नाही केली तर आम्ही सर्व मिळून ते के लॉनचं हॉटेल बंद पाडणार. त्यामुळं माझं सगळ्या मुख्याधिकारी, प्रशासक यांना विनंती आहे की लवकरात लवकर ह्या जनतेसाठी तुम्ही त्याचा पूर्णपणे काय असेल ते सगळं सोल्युशन काढावं आणि ह्या गोरगरीब जनतेला त्यातून आमचं मार्ग मोकळा व्हावा एवढी मला सांगायचं आहे आपल्याला. आमच्या विवेकानगरमध्ये विकास कामं विविध चालू आहेत. गटारीच्या कामाने सध्या सर्व नागरिकांचे जीवनमान हे झालेलं आहे, परिणाम झालेला आहे. त्यासाठी मी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी इथं तुमच्या समोर उभा आहे. सध्या परिस्थितीत अशी परिस्थिती झालेली आहे, जुने रस्ते 10 फूट कुठं 12 फूट होते. त्यात दोन्ही साईडने गटार झाल्यामुळे कुठं रस्ताच राहिलेला नाही. कुठं असं झालंय की लहान मुलं जाणाऱ्या गाड्या गटारीत जातील काय अशी परिस्थिती आहे. सदरची गटार झाकली जाणं अत्यंत आवश्यक आहे. ती जर झाकली गेली नाही तर ऍक्सिडेंटचं प्रमाण इथं वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे गटारी झाकलेली नसल्यामुळे. आणि गाड्या खाली जायचं प्रमाण वाढलेलं आहे. घंटा गाडी येत नाही इथं. ॲम्ब्युलन्स वगैरे यायचा विषयच राहिलेला नाही. गॅसच्या गाड्या लोकांना लांब स्टॉपवरून, विवेकानगर स्टॉपवरून गॅस घ्यायला जायला लागत आहे. असं विविध समस्याला सामोरे जायला लागत आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य तो मार्ग वेळेत लवकर काढावा ही विनंती आहे आमची सर्व नागरिकांची. सध्या विवेकानंद नगरमध्ये जे गटारीचं काम चालू आहे, काम करण्याबद्दल कोणतीही अडचण नाही. विकास काम व्हावं ही आमची सुद्धा इच्छा आहे. फक्त जो काही विकास चालू आहे, जे काही गटारीचं काम चालू आहे असताना 10 फुटी 12 फुटी 15 फुटी रस्ता जो राहिला होता त्याच्यात 2.5 फूट दोन्ही साईडनं गेल्यामुळं 7.5-8 फूट रस्ता राहिलेला आहे. आणि त्याच्याबद्दल पण काय अडचण नाही. फक्त जे काम केलं आहे गटारीचं त्याच्यावर स्लॅब व्हावा आणि रस्त्याची लेवल करून द्यावी एवढीच आमची इच्छा. बाकी दुसरं काही विषय नाही. विवेकानगर परिसरातील काळामध्ये पाठीमागचा जो रोड आहे त्या रोडचा जो त्यांनी नवीन नाले केले, हे नाले केले त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या, परंतु आमची गैरसोय मात्र झालेली आहे. इथं कोणतीही मोठी गाडी येत नाही. 4 व्हीलर जर एखादी पुढून आली किंवा तर एक तर त्यांना रिव्हर्स घ्यावं लागेल किंवा दुसऱ्याला रिव्हर्स घेऊन तो पाठीमागे त्याला जावं लागेल. आमची त्यांनी गैरसोय अतिशय केलेली आहे. तेव्हा हा जो दोन्हीकडचा जो त्यांनी रस्ता केलेला आहे, हे गटार केलेला आहे, तो त्यांनी पॅक करून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे. विवेकानंद नगर येथे जे गटारीचे काम सध्या चालू आहे त्या कामामुळे सामान्य जनतेला खूप त्रास होत आहे आणि काम व्यवस्थित झालं नाही. प्रशासनानं लक्ष घालून काम व्यवस्थित करून घ्यावं आणि नागरिकांच्या अडचणी सोडवाव्या.